परमेश्वराची स्तुती हो. बहिणीनं भावांनो, आपण पहिलं वचन बघितलं की जसं पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे ना, तेवढी विपुल दया त्याचं भय धरणाऱ्यावर परमेश्वराची आहे. धन्यवाद. हालेलुया. आज दुनियामध्ये जे अपराध घडतात त्यांच्यामध्ये भय असतं परमेश्वराचं. तर हे घडलं असतं का हो? एवढे घाणेरडे, एवढे विचित्र ऐकायला भेटतात बातम्या. तर हे सर्व घडलं असतं का? देवाचं भय असतं तर नाही. म्हणून मनुष्याला परमेश्वराचं भय धरणं गरजेचं आहे. आणि त्याचा आशीर्वाद आहे का, की जसं पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितकी त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. माझ्या बहिणीनं भावांनो, जे अपराधामध्ये आहेत, पापामध्ये आहेत, आशा तुम्हाला आहे, निराश होऊ नका. आपले अपराध परमेश्वरासमोर कबूल करा, तेव्हा तो आपले अपराध पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे ना, तितके नेऊन टाकतो. मनुष्य काय करतो माहिती आहे का? आपल्याला कसं माफ करतो? आपण आपले अपराध त्याच्याजवळ सांगितले ना, माफ केलं म्हणतो आणि परत काढू दाखवतो, नाही का? पण परमेश्वर तसं नाही करत. आपले अपराध पूर्वेपासून पश्चिम जेवढी दूर आहे ना, तेवढी दूर नेऊन टाकतो बघा. आणि स्तोत्रसंहिता 103 वाचत आहे बरं का मी. तर जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. कारण काय आहे का? कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो. मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते. हालेलुया. तर आपण खूप तर्कवितर्क करतो. परमेश्वर आहे तर मग असं का? परमेश्वर आहे तर मग तसं का?